एक चेंडू 5 धावा. या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजी बघायला मिळते अनूप यांच्या बॅटिंग करून. गोलंदाजी करता येते लच्चू. पहिली क्वार्टर फायनल या ठिकाणी चौधरी चषक. विनंती करतो ग्राउंडच्या सगळ्यांनी बाहेर बसा, बॅट बाहेर घ्या, पाय बाहेर घ्या, कोणी ग्राउंडच्या आतमध्ये यायचा प्रयत्न करू नका, सामन्याचा आनंद घ्या. एक चेंडू 5 धावा. गोलंदाजी करतायत ते साई लिओन बी या संघाचे लच्चू आणि फलंदाजीसाठी आहेत एनसीसीचे अनूप. उत्कृष्ट शॉट या ठिकाणी एक धाव काढण्यात यशस्वी. 2 चेंडू 6 धावा. एनसीसी या संघाच्या 2 चेंडू 6 धावा. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत लच्चू. उत्कृष्ट शॉट या ठिकाणी अनूप याच्याकडून बघायला मिळतोय. घरून येतानाच काहीतरी एनर्जी घेऊन आलेला दिसतोय. 3 चेंडू धावसंख्या झाली ती 10. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. चौथा चेंडू घेऊन या ठिकाणी लच्चू. उत्कृष्ट अशी फलंदाजी लच्छा मार्फत. 3 चेंडू 10 धावा. चौथा चेंडू मारताना आणि या ठिकाणी अंडा अनूप बाद. आणि या ठिकाणी एक धाव काढण्यात फलंदाजी यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 11. 5 चेंडू 11 धावा एनसीसी संघाच्या. आणि डॉट बॉल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. पहिलं षटक संपले. या ठिकाणी धावसंख्या झाली ती 11. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला मिळाली, बघायला मिळाली अनूपच्या बॅटिंग मध्ये. एक यंगस्टारची टीम आपल्याला बघायला मिळते एनसीसी मार्फत आणि साई लिओन बी या टीम मार्फत. नवीन खेळाडू, नवीन जोश, नवीन प्रेरणा घेऊन मैदानात या ठिकाणी चौधरी चषक जिंकण्यासाठी, फायनल मध्ये पोहोचण्यासाठी या ठिकाणी सर्व खेळाडू सज्ज. दुसरी षटक घेऊन येतोय तो म्हणजे बल्लू. पहिला चेंडू आणि अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 12. दुसरं षटक घेऊन आले ते बल्लू. पहिला चेंडू अतिरिक्त टाकलेला आहे आणि फलंदाजी करतायत ते स्वप्नील. 2 मिनिटं थांबावे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते बल्लू. सामना करतील स्वप्नील. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. एक धाव काढण्यात यशस्वी. एक चेंडू एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 13. एनसीसी संघाची धावसंख्या. एक चेंडू 13 धावा. दुसरं षटक चालू. गोलंदाज करतायत बल्लू आणि फलंदाजीसाठी आहेत ते राहुल. राहुल विरुद्ध बल्लू. बल्लू विरुद्ध राहुल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत दोघे जण. दुसरा चेंडू टाकलेला आहे. एक धाव काढण्यात येत यशस्वी. दोन चेंडू 14 धावा. तिसरा चेंडू घेतात बल्लू. पुन्हा एकदा एक धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 15. 3 चेंडू 15 धावा. फलंदाजीसाठी आहेत एनसीसी संघाचे राहुल उर्फ राहुल्या विरुद्ध बल्लू.
आणि अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 16. 3 चेंडू 16 धावा. अतिशय वाईट गोलंदाजी बल्लू यांच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाजी करतायत ते राहुल. चौथा चेंडू टाकताना या ठिकाणी डॉट चेंडू मिळेल. 4 चेंडू धावसंख्या झाली ती 16. 4 चेंडू 16 धावा. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत बल्लू राहुलसाठी. एनसीसी संघाची धावसंख्या झाली ती 16. दुसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. पाहूया आपल्या संघासाठी राहुल काय करू शकतो. उत्कृष्ट शॉट या ठिकाणी आणि पंचांचा निर्णय बाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5 बॉल. धावसंख्या झाली ती 16. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला बल्लू यांचा बाकी. या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला या ठिकाणी बल्लू घेऊन येत आहेत स्वप्नीलसाठी. आणि उत्कृष्ट असा चेंडू काहीसा न कळलेला डॉट चेंडू. तुमच्यासाठी ना पॅव्हिलियन बांधलंय तिकडे आम्ही. जा त्या पॅव्हिलियन मध्ये. ऐका ना तिकडे जा ना पॅव्हिलियन मध्ये. इथून ओरडू नका. तिकडे जाऊन ओरडा. काय ओरडायचं ते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. 2 मिनिटं पंचांनी सामना थांबवावा. सगळ्यांनी तिकडे तिसरं षटक चालू आहे. पहिला चेंडू टाकलाय. धावसंख्या झाली ती 17. उत्कृष्ट असा शॉट जमील यांच्या बॅटीतून बघायला मिळाला. नशिबाने साथ नाही दिली. त्या ठिकाणी 4 रनाच्या जागी 1 रन मिळालेला आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 17. तिसरं षटक चालू आहे. पहिला चेंडू टाकलाय. धावसंख्या झाली 17. एनसीसी संघाची गोलंदाजी करतायत ते विशाल. तिसरं षटक दुसरा चेंडू घेऊन येत आहेत विशाल जमीलसाठी. दोन चेंडू 17 धावा. तिसरं षटक चालू आहे या ठिकाणी. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत विशाल. उत्कृष्ट असा शॉट जमील यांच्या बॅटीतून. एक युवा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतंय. मागच्या वर्षी चौधरी चषक मध्ये एमर्जिंग ऑफ प्लेयर म्हणून जमीलसाठी आम्ही या ठिकाणी अवॉर्ड मैदानात या ठिकाणी चमत्कार करून दाखवतोय. उत्कृष्ट फलंदाजी करतोय. आम्हाला या ठिकाणी प्राऊड फील होतंय की आम्ही जो खेळाडू निवडला एमर्जिंग ऑफ प्लेयर तो खेळाडू या ठिकाणी खरंच काहीतरी करून दाखवतोय. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी जमील यांच्या बॅटीकडून. आणि या ठिकाणी बाद. उत्कृष्ट गोलंदाजी विशाल मार्फत. चार चेंडू 21 धावा. तिसरं षटक चालू आहे. उत्कृष्ट गोलंदाजी विशाल मार्फत. डॉट चेंडू. 5 चेंडू 21 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी विशाल तर्फे बघायला मिळालेली आहे.
आणि तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत विशाल. एनसीसी संघाला थोडा बॅकफुटवर जाताना दिसतो एनसीसी संघ आणि कमबॅक केलाय तो. साई लिओन बिया संघाने उत्कृष्ट चौकार या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेण्यास यशस्वी. धावसंख्या झाली आहे ती 22. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एनसीसी संघाची 22. चौथं षटक घेऊन येत आहे साई लिओन बिया संघातून वेंकी डीजे. चौथं षटक घेऊन येत आहेत वेंकी. धावसंख्या झाली 3 षटकानंतर 22 एनसीसी संघाची. चौथं षटक वेंकी. पहिला चेंडू उत्कृष्ट शॉट या ठिकाणी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तसं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक धाव घेण्यात यशस्वी. एक युवा खेळाडूंचा संघ एनसीसी या ठिकाणी पाहायला मिळतोय. उत्कृष्ट कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे आजच्या या सामन्यांमध्ये. दुसरा चेंडू घेऊन येत आहे वेंकी. बॅटिंग करताय स्वप्नील. मारण्याचा प्रयत्न, नो चेंडू. एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्या झाली ती 25. एक चेंडू 25 धावा. आणि मी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे 2 मिनिटं सामना थांबवा पंच. अंबरनाथ पोलीस स्टेशन शिवाजीनगरचे पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय श्री मधुकरजी भोगे या ठिकाणी यांचं स्वागत करतो. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. आपला मोलाचा किमतीचा वेळ देऊन आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपले मनापासून आभार. मंडळातर्फे आपले या ठिकाणी स्वागत करत आहोत. श्री मधुकरजी भोगे शिवाजीनगर पोलीस स्टेशन सिनियर पीआय. सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. आजच्या या बिझी शेड्यूल मध्ये 26 जानेवारीच्या आपण वेळ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मंडळातर्फे सर्वांनी टाळ्या वाजवून या पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. आणि मी पंचांना विनंती करतो त्यांनी सामना त्वरित चालू करावा. चौथं षटक चालू आहे. 2 चेंडू 26 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येतात वेंकी. फलंदाजी करतायत स्वप्नील. उत्कृष्ट शॉट या ठिकाणी तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव नक्कीच या ठिकाणी काढता येईल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 27. तीन चेंडू 27 धावा. उत्कृष्ट शॉट या ठिकाणी 4 धावा नक्कीच मिळतील. एक युवा फलंदाज, उत्कृष्ट असे त्यांची फलंदाजी या ठिकाणी मिळते. आपण पाहू शकता काही अनुभव नसताना या ठिकाणी ते फलंदाजी करतायत. उत्कृष्ट अशी फलंदाजी या लहान खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 31 धावा एनसीसी संघाच्या. शेवटचं षटक चालू आहे. 5वा चेंडू घेऊन येत आहेत वेंकी. 31. 4 चेंडू 31 धावा एनसीसी संघाच्या. उत्कृष्ट शॉट आणि या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण टेक्निक आहे. एक धाव समाधान मानायला लागेल. धावसंख्या झाली ती 32. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एनसीसी संघाची धावसंख्या झाली ती 32. सॉरी एक बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. उत्कृष्ट शॉट या ठिकाणी 1 रन काढण्यात नक्कीच यशस्वी झालेत हे युवा खेळाडू. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 वाढ. धावसंख्या झाली ती 33. जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता साई लिओन बिया संघाला. मी श्री भूषणजी चौधरी यांना विनंती करतो श्री भोगे साहेबांचं स्वागत या ठिकाणी शॉल आणि नारळ देऊन करण्यात यावं विनंती करतो. मंडळातर्फे श्री भूषणजी चौधरी यांनी स्वागत करावं. आपले सिनियर पीआय शिवाजीनगर पोलीस स्टेशन श्री मधुकरजी भोगे या ठिकाणी.
सगळ्यांनी टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करावं. मी पुन्हा एकदा मंडळातर्फे भोगे साहेबांचा अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि मनापासून आभार मानतो की आपण मोलाचा वेळ काढून या ठिकाणी आलात. आणि यापुढील होणारा सामना रोज वर्सेस पॅन्थर कर्णधारां दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी स्टेजशी संपर्क साधावा. रोज विरुद्ध पॅन्थर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावे. रोज आणि पॅन्थर आणि मी विनंती करतो भोगे साहेबांना या सामन्याचा आपण नाणेफेक या ठिकाणी करून द्यावी आम्हाला. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया आपण वरती जाऊन आणि या ठिकाणी नाणेफेक होते. 2 मिनिटं सामना थांबवावा आणि या ठिकाणी पुढील क्वार्टर फायनलची फायनल जी होणार आहे रोज विरुद्ध वाटी. 2 मिनिटं. आणि हा नाणेफेक जिंकलाय तो पॅन्थर संघाने आपला निर्णय या ठिकाणी कळवून जावा. आणि फलंदाजी स्वीकारली आहे पॅन्थर या संघाने या ठिकाणी. गोलंदाजी आणि एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. एक चेंडू एक धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या युवा खेळाडू मार्फत. गोंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा काही बॅट्समनला कळालंच नाहीये काय होत आहे आणि खरंच मी दाद देतो या युवा खेळाडूंची. एनसीसी संघाची अतिशय लहान वयात या खेळाडूंनी या मैदानात गाजवायला सुरुवात केलेली आहे. बॉलरचं नाव आहे गुंडू. फलंदाजांना काहीसा न कळलेला हा चेंडू या ठिकाणी पडतोय. खूप छान अशी गोलंदाजी गुंडू मार्फत. त्याच प्रकारे आपल्याला फलंदाजी सुद्धा त्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आत्ताच समजलेल्या माहितीनुसार गोलंदाजाचं वय आहे 16 आणि 16व्या वर्षी त्यांनी या प्रकारची कामगिरी इथे दाखवली. खरंच एक प्रेरणादायक कामगिरी, एक अभिमानास्पद कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजाला काहीसा न समजलेला चेंडू आणि बाद देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी गुंडू मार्फत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ऋषी, मूळ नाव त्याचं ऋषी, टोपण नाव गुंडू. 3 चेंडू 2 धावा. जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या 34 4 षटकांमध्ये. पहिलं षटक घेऊन 3 चेंडूमध्ये 2 धावा देऊन 1 विकेट घेतलाय तो गुंडूने. चार चेंडू 3 धावा 1 विकेट. सायलिओन बी या संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजी गुंडू मार्फत पाहायला मिळते. पुन्हा एकदा उत्कृष्ट बॉल आणि या ठिकाणी नक्कीच आणि एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 4. 5 चेंडू 4 धावा 1 विकेट. उत्कृष्ट गोलंदाजी गुंडू मार्फत ऋषी. आणि पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ते ऋषी.
उत्कृष्ट पुन्हा एकदा शॉट आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 4 एका षटकाच्या समाप्तीनंतर. जिंकण्यासाठी 18 बॉल 30 रनांची आवश्यकता या ठिकाणी बी या संघाला. उत्कृष्ट अशी खेळी दाखवत आहेत एनसीसी संघ. सगळे युवा खेळाडू, वय वर्ष 15 ते 16 ते 18च्या वया दरम्यानचे हे खेळाडू आणि भल्या भल्यांना घाम फोडणारे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. खरंच अभिमानास्पद या संघाचं नाव. यापुढेही कधी जर या ठिकाणी सामने होतील तर नक्कीच आम्ही तुमचं या ठिकाणी नाव काढू. उत्कृष्ट अशी कामगिरी आपल्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळते. काही अनुभव नसताना 18 चेंडू, धावसंख्या जिंकण्यासाठी जी आहे ती 30. पाहूया दुसरा गोलंदाज आलेला. दुसरा चेंडू, दुसरा षटक घेऊन येत आहेत ते अनिल अमीन आणि फलंदाजीसाठी आहेत ते बल्लू. उत्कृष्ट शॉट या ठिकाणी. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती 5. दुसरे षटक चालू आहे. पहिला चेंडू, धावसंख्या झाली आहे 5. आणि गोलंदाजीसाठी आले ते अमीन. दुसरे षटक घेऊन फलंदाजी करतायत बल्लू आणि अतिरिक्त धाव. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती 6. एक चेंडू 6 धावा. आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण जमील यांच्याद्वारे. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अमीन. फलंदाज आहेत सोनू. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्या वाजवून या दोन्ही संघांना आपण या ठिकाणी प्रोत्साहन करावं. उत्कृष्ट असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धाव निघालेली आहे. एक धाव घेण्यात दोन्ही बॅट्समन यशस्वी. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली आहे ती 3 चेंडू 8 धावा. दुसरं षटक चालू. गोलंदाज आहेत अमीन. फलंदाजी करतायत बल्लू. दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येत आहेत अमीन बल्लू साठी. पाहूया बल्लू आपल्या संघासाठी काय करू शकतात. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली आहे ती 3 चेंडू 9 धावा. दुसरं षटक चालू आहे. तीन चेंडू 9 धावा. चौथा चेंडू घेऊन येतात अमीन. मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 4 चेंडू 10 धावा. चार चेंडू 10 धावा. उत्कृष्ट शॉट आणि तसाच उत्कृष्ट प्रयत्न सुद्धा या ठिकाणी केला आहे पण अडवण्यात यशस्वी नाही. धावसंख्येत 4 निवाड. धावसंख्या झाली ती 14. 5 चेंडू 14 धावा. 5 चेंडू 14 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेण्यात आहेत अमीन बल्लू साठी. 5 चेंडू 14 धावा. विनंती करतो खेळाडू कक्षातून कोणी ओरडू नका. आणि या ठिकाणी विकेट मिळालेली आहे अमीन यांना. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 14. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता साई 11 बी या संघाला.
तिसरं षटक घेऊन येत आहेत एनसीसी संघाचे स्वप्नील आणि फलंदाजीसाठी आहेत ते सोनू. जिंकण्यासाठी 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसरा षटक पहिला चेंडू धावसंख्या पाहिजे ती 20 जिंकण्यासाठी. पहिला चेंडू नो आणि या ठिकाणी धाव बाद नक्कीच होईल आणि हा बॉल काउंट होण्यात येईल. एक रन नक्की मिळेल या ठिकाणी. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती 15. एक चेंडू 15 धावा. तिसरं षटक चालू आहे. पहिला आणि 2 मिनिटं सामना थांबवावा. मी पुन्हा एकदा भोगे साहेबांना हात जोडून आभार करतो. आपण सहकार्य केल्याबद्दल. या ठिकाणी अशा प्रकारचे सामने आम्हाला भरवण्यात आले त्याबद्दल सगळं प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्या वाजवून सिनियर पी यांचे या ठिकाणी स्वागत करूया आणि अशीच सहकार्य पुढे कराल या अशा अपेक्षा बाळगतो आणि मंडळातर्फे आभार मानतो. पंच सामना चालू करावा. कृपया रस्ता द्यावा साहेबांना जाण्यासाठी. तिथे कोणीही रस्ता अडवू नये. तिथून रस्ता मोकळा करावा. गेटवर कोणी गाड्या वगैरे लावू नका. गेट पासून सगळ्यांनी साईड लावा. एक चेंडू 15 धावा. उत्कृष्ट शॉट आणि या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी ऋषी मार्फत बघायला मिळतंय. खरंच या खेळाडूचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमी. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण ऑलराऊंडर अशी परफॉर्मन्स या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. नाव काय विसरलो. तिसरं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडू 16 धावा. चार षटकांमध्ये 34 धावांची आवश्यकता. तिसरा चेंडू चांगला फटका. चेंडू सीमारे का पार चौकार. डीजे 3 चेंडू 20 धावा. चांगलासा फटका लच्चू मार्फत बघायला मिळाला. तो कमबॅक करतायत का ते म्हणजे स्वप्नील. चांगले असे गोलंदाज. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. चांगला चेंडू सिंगल मार्फत. सिंगल धाव. 4 चेंडू 21 धावा. षटकातील 5वा चेंडू. पुढून मारायचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण आणि गडी बाद होतोय तो म्हणजे पाच चेंडू 21 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो म्हणजे लच्चू. चांगला असा फटका मारून चौकार वसूल केला होता तो म्हणजे लच्चूने. या ठिकाणी निसर्ग ग्रीन्स मित्रमंडळाचं महालक्ष्मी मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण या ठिकाणी उपस्थिती नोंदवली त्याबद्दल खूप खूप आभार. षटकातील शेवटचा चेंडू 21 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुढून मारायचा प्रयत्न. चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे लच्चूला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 22.
6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. क्वार्टर फायनलचा असा सामना, चांगला असा सामना पाहायला मिळतो. म्हणजे प्रेक्षकांकडून टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. षटक हाताळेल तो म्हणजे कार्तिक. चांगला असा गोलंदाज. बुक काय करतोय या सामन्यामध्ये. अतिशय उत्कृष्ट कामगिरी बघायला मिळाली या युवा संघातर्फे. वय वर्ष 14, 15, 16, 18, 20च्या आत असलेला हा सगळा संघ पण भल्या भल्याने थकून टाकला या संघाने या ग्राउंडवर. आणि या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी पण काहीसा न समजलेला चेंडू विकेट किपरला. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या झाली ती 23. धावसंख्या झाली 23. जिंकण्यासाठी धावाची गरज आहे. 5 चेंडू 11 धावा. उत्कृष्ट गोलंदाज. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्या वाजवून त्या गोलंदाजाचं या ठिकाणी प्रोत्साहन वाढवावं. अतिशय लहान वयात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी करून दाखवतोय. हा पूर्ण संघ जो एनसीसी संघ आहे सर्व एक 15 ते 16 ते 18 ते 20 वया गोठ्यातले आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी अनुभवी खेळाडूंना पण या ठिकाणी त्यांनी मात करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खरंच स्वागत आणि खरंच प्रेरणादायक प्रवास या त्यांच्या ठिकाणी झालेला आहे. चांगले असे गोलंदाजी करताय तो म्हणजे कार्तिक आपल्या संघासाठी. क्वार्टर फायनलचा सामना करेल तो म्हणजे वेंकी. 5 चेंडू आणि 11 धावा. षटकातील दुसरा चेंडू डेड बॉल असेल. 35 धावांचं असं 34 धावांचं टार्गेट चेस करत 5 चेंडू वर आलेला सामना. डीजे धन्यवाद. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज कार्तिक. वेंकीसाठी पुढे मारण्याचा प्रयत्न आणि रनआउट करण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय. डीजे आणि खरंच शिस्तीत राहा. अंगार भंगार नाहीये अशी कामगिरी दाखवते हा कार्तिक आणि त्याचा संघ. त्यांच्याकडे बघून वाटलं नव्हतं एवढा प्रवास कधी करतील पण उत्कृष्ट कामगिरी आणि फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण सर्व बाबतीत त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी त्यांच्या टीमचं नाव या ठिकाणी पुढे घेतलेलं आहे. वाईट चेंडू. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. षटका देईल. तिसरा चेंडू घेऊन सज्ज पुन्हा एकदा कार्तिक. तिसरा चेंडू पुढे येऊन मारायचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पान करताना आणि रन आउट करण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या युवा खेळाडूंकडून. डीजे सर्व प्रेक्षकांना विनंती असा खेळ या ठिकाणी दाखवला जातो या लहान खेळाकडून या लहान मुलांकडून. एनसीसी संघ उत्कृष्ट कामगिरी. क्वार्टर फायनल चालू आहे. सेमीफायनल मध्ये धडक देणार असं वाटतंय आणि उत्कृष्ट असं कर्णधार पद बजावतायत ते अनूप. 3 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. चौथा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे कार्तिक. षटका देईल. चांगल्याची गोलंदाजी करताना कव्हरच्या दिशेने मारायचा प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानावे लागतंय. 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. चांगला असा सामना. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्या वाजवून या गोलंदाजाचं स्वागत करा. प्रोत्साहन द्या. एवढ्या कमी वयात अशी उत्कृष्ट गोलंदाजी न डगमगता न घाबरता खरंच प्रेरणादायक प्रवास एनसीसी संघाचा. 2 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा विनंती करतो प्रेक्षकांना टाळ्या वाजवून या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी प्रोत्साहन वाढवा. सामना आवडला असेल तर सगळ्यांनी टाळ्या वाजवा. प्रेक्षक औपचारिकता शिल्लक राहिले म्हणजे सामन्यामध्ये 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्या वाजवून
या ठिकाणी एनसीसी संघाचं या ठिकाणी प्रोत्साहन देऊन स्वागत करावं. सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, टाळ्या वाजवा. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आणि सामना जिंकलाय तो म्हणजे एनसीसी या संघाने. टाळ्या झाल्या NCC पाहिजे या संघासाठी खरंच संघासाठी. टाळ्या वाजवा. विजय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे.